तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर आज आले वॉचमॅन काकांनी माझं आयडेंटी कार्ड चेक केलं, कारण की ते मला म्हणत होते आपल्या कॉलेजमध्ये 20 फ्रॉड विद्यार्थी सापडले जे दुसऱ्यांचं आयडेंटी कार्ड घालून फिरत होते. तर हे बघा, आमच्या कॉलेजमधून अजून पेंटिंगचंच काम चालू आहे. तर 5th सेमिस्टर चालू झाल्यापासून मी आज पहिल्यांदा लास्ट बेंचवर बसले. असं नाही की मला फर्स्ट बेंचवर बसायला जागा नाही भेटली. फर्स्ट बेंच आम्ही मोकळं सोडून दिला आणि शेवटी येऊन बसलो. तर पाहिलं की मी एकटीच पुढून मागं, नाही तर आमच्या शेजारचे रोजचे सुद्धा मागं आले. एक तर लेक्चरमध्ये काही कळत नाही आणि त्यात 2 तासाचं नॉनस्टॉप लेक्चर म्हणल्यावर वाटच लागते. तर लेक्चर झाल्यानंतर शेवटी आमचं प्रॅक्टिकल होतं. तर सर एक गोष्ट आणायची विसरत होते. तर सर म्हणले आज काय आपलं प्रॅक्टिकल होत नाही होते, कारण की एक गोष्ट आणली का दुसरी आतच राहू राहिली. तर नाही हा म्हणता शेवटी आमचं प्रॅक्टिकल झालं सक्सेसफुल. तर प्रॅक्टिकल सक्सेसफुल झालं म्हणून मला आनंद झाला, नाही तर आता प्रॅक्टिकल झाल्यानंतर घरी जायला भेटणार म्हणून मला आनंद होतोय. सकाळी 10:30ला कॉलेज असल्यामुळे 9:30लाच मला घरून निघावं लागतं आणि कॉलेज पार 5:30 पर्यंत चालतं आणि घरी येऊस तर 6, 6:15 तर असेच आरामशीर होतात. त्याच्यामुळे पूर्ण दिवस माझा असाच कॉलेजमध्ये निघून जातो. तर तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.